गाइज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज कंप्लीट 1.5 मंथच्या नंतर मी व्लॉग टाकते आहे. आणि लास्ट व्लॉग जो मी टाकला होता तो माझ्या बर्थडेचा होता. आणि असं नाही आहे की या 1.5 महिन्यामध्ये मी कुठलाच व्लॉग शूट नाही केला. ॲक्च्युली मी केला होता आणि बरेचसे केले आहे. काय झालं ना, मी आणि अंजली जी माझी बहीण आहे, आम्ही लास्ट मंथ डिसेंबरमध्ये न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गेलो होतो पुण्यामध्ये. आणि तिथे बरेच सारे व्लॉग्स मी शूट केले. अनफॉर्च्युनेटली त्या सर्व ब्लॉग्सची स्टार्टिंग आणि एंडिंग शूट करायचं मी विसरून गेले. त्यामुळे मी होते डिलेमामध्ये की मी हे व्लॉग पोस्ट करायला पाहिजे की नाही. बट त्याच्यानंतर मग मी विचार केला की इफ आय शूट समथिंग देन आय हॅव टू शेअर दोज मोमेंट्स विथ यू गाय. सो त्यामुळे मी आता घरी आल्यानंतर या व्लॉग्सची स्टार्टिंग आणि एंडिंग जी आहे ती शूट करते. मागे माझं घर आहे ॲज यू गाईज नो. सो हा व्लॉग जो आहे हा आमचा फर्स्ट डेच्या रिलेटेड आहे. ज्या दिवशी मी आणि ती पुण्यामध्ये होतो, आमचा पहिला दिवस होता. सो त्या दिवशी आम्ही काय काय केलं सो त्याच्या रिलेटेड आहे. आणि आता या व्लॉगला आपण करूयात स्टार्ट. सो आता आम्ही बसलोय कॅबमध्ये आणि आता निघालोय सगळ्यात आधी दगडूशेठ हलवाईच्या दर्शनासाठी. सो आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय लाल महालाकडे. किती सुंदर आहे ना हे. आणि मेंटेन पण केलं यांनी. मागे यांनी ना याची हे रिनोव्हेट करत होते हे ह्याला, म्हणून हे बंद होतं. किती जुन्या काळचं तेव्हाचं. इकडे एक रूम असेल. हे मोठा हॉल आहे. स्वारगेटला, तिथून आम्हाला जायचं आहे कात्रजला इस्कॉन टेम्पलला. सो आता आम्ही आलो आहे कात्रजच्या इस्कॉन टेम्पलला. आणि मला मागे दिसते ते आहे इस्कॉन टेम्पल कात्रजचं. आम्ही गेटमध्ये येऊन परत वापस गेलो होतो कारण आम्हाला टिक्का लावायचा होता. आणि ही बघा कशी दिसते. मी फर्स्ट टाईम लावला आहे. सो आता जातो आहे आतमध्ये दर्शनाला. भगवद्गीता मांडली तिथं काहीतरी प्रोग्राम आहे का? काय करते ते बसतायत वाटते त्याच्यावर. काय करत आहे? त्यांच्या वजनाच्या एवढं दान करायचं आहे म्हणजे ती ॲक्च्युली तुमची स्वतःची इच्छा राहते की तुम्हाला पूर्ण वजना इतकं करायचं की तुमच्या इच्छेने काही कॉपीज करायचे. कंपल्शन नाही. म्हणजे जेवढ्या वजनाच्या तेवढ्या कॉपी आम्ही दान करायचं. म्हणजे संस्कार पूर्ण होणार पण डोनेशन तुमच्या इच्छेवर आहे. अच्छा.
आम्ही इकडे इस्कॉन जे मंदिर आहे त्याच्या मागे बालाजीचं मंदिर आहे, सो तिथे चाललो आहे दर्शनासाठी. आणि अंजलीने केला आहे पप्पांना व्हिडिओ कॉल. सो आता आम्ही जातो आहे दर्शनाला. गोविंदा. एक फोटो काढा. आम्ही आलो आहे आता वापस इस्कॉन करण्यात आणि इथे आलो आहे त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. आणि इथे माझे 2 फ्रेंड्स आम्हाला जॉईन झाले. सो आता आम्ही करतो जेवण आणि मग रूमवरती जातो. जेवायला आम्ही बोलवलं आहे पनीर कढई, छान पनीर कढई, गार्लिक नान आणि मलाई कोफ्ता आणि अंजली आणि त्याच्यासोबत स्वीटमध्ये लस्सी. ओके गाईज, सो दिस इज हाऊ वी स्पेंड अवर फर्स्ट डे इन पुणे. मी ऑलमोस्ट एका वर्षानंतर पुण्याला गेले. मी आय थिंक फेबमध्ये गेले होते लास्ट इयर आणि त्याच्यानंतर आता गेले होते. आणि अंजली जी आहे ती 6 वर्षानंतर गेली आहे आणि तिला खूप ठिकाणी फिरायचं होतं. पण माझं मेन टार्गेट हे होतं की मी तिला इस्कॉनला घेऊन जायचं, कारण तिला खूप दिवसांपासून इस्कॉन जायचं होतं आणि अकोल्यामध्ये नाही आहे. आणि मी चेक केलं अमरावती वगैरे पण तिथे पण मला भेटलं नाही. सो मग मी डिसाईड केलं की ठीक आहे आता पुण्याला जातो आहे तर मग पहिले इस्कॉनलाच जाऊयात, जेणेकरून तिला बघायला भेटेल. आणि ती खूप मोठी कृष्ण भक्त आहे, सो त्याच्यामुळे ती तिथे गेली आणि तिने ते पूर्ण माहोल बघितला, तिथलं सगळं वाईब्स बघितला, सो ती खूप जास्त हॅपी झाली आणि तिला खूप जास्त आवडलं. मी पुण्यातील मेन इस्कॉनला तिला घेऊन गेले, जे की आहे कात्रजला. ते सगळ्यात मोठं इस्कॉन आहे पुण्यामधलं आणि ते खूप जास्त सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आणि इतकं पीसफुल आहे ना. तिथे असं वाटतं की नुसतं आपण बसून राहावं आणि ती आरती वगैरे त्याच्यामध्ये मग्न होऊन जावं. इतकं छान वाटतं ना, खूप जास्त. आम्हाला तिथनं वापसच या वाटत नव्हतं, पण कारण आमची रूम जी आहे तिथनं इस्कॉनपासनं खूप लांब होती. तिथून आम्हाला जवळपास 2 तास लागणार होते रूमवरती यायला. आम्ही तिथे थांबू शकलो नाही जास्त वेळ. आणि दिस इज हाऊ वी स्पेंड अवर फर्स्ट डे इन पुणे. थँक्यू सो मच हा व्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जरी तुम्हाला व्लॉग आवडला नसेल तरी पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा यार, फ्री आहे, करून टाका प्लीज. आणि आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.